स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। सर्वप्रथम तुम्हा सर्व पत्रकारांचे, न्यूज चॅनलच्या, प्रिंट मीडियाच्या सर्व पत्रकारांचे मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो। आज आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही एवढ्या निवडणुकीच्या पिरियडमधून ही पत्रकार परिषदेला आलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद तुमचं मानतो, तुमचे आभार मानतो। मी तुम्हाला पहिल्यांदा जे काय घडलं ते थोडक्यात वर्णन सांगतो, तुम्हाला काय काय घडलं ते। काल मी माझ्या कार्यकर्त्यांचा बैठक घेतली होती आणि त्यांना काय घडलं किंवा सगळ्यांना माहीत पाहिजे काय घडलं, कारण प्रत्येक जण काय त्या प्रत्येक चर्चेत नव्हता, त्यामुळे काय घडले सगळ्यांना माहीत होण्यासाठी काल बैठक घेतली। आज तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवून जे काय घडले ते तुमच्या समोर सांगावं म्हणून आजची पत्रकार परिषद आहे। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की भारतीय जनता पार्टीत वैभव दादा आणि त्यांच्या पार्टीचा प्रवेश झाल्यानंतर आम्ही कुठेही काही प्रतिक्रिया, तुम्ही कित्येक जण विचारले परंतु कुठलीही प्रतिक्रिया न देता पार्टीने स्वीकारलेलं आहे। आपण कुठेही काही चुकीचं न बोलता, वाईट काही न बोलता जे केलं सगळं आम्ही केलं। त्या पद्धतीने परत त्यांचे मला फोन आले की आपण बसूया, त्या पद्धतीने 2-3 वेळा बसलो। त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या बैठकीला सगळ्यांना माहिती आहे नगरपालिका इलेक्शनच मेन, त्यासाठी मी एक प्रस्ताव त्यांना सुरुवातीला दिलेला होता, ते तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, त्यातलं महत्वाचं सांगतो, म्हणजे तुम्हाला सुरुवात कळावी म्हणून सांगतो। त्यांना प्रस्ताव असा दिलेला होता, त्यातले महत्वाचे मुद्दे सांगतो। म्हणजे ओबीसी त्यावेळी आरक्षण वगैरे काही पडलेलं नव्हतं, त्या चर्चेच्या वेळी काय आरक्षण वगैरे कुठले नव्हती। ही चर्चा जवळजवळ 3-3.5 महिन्यापूर्वीची, त्यावेळी कुठलंही आरक्षण पडलेलं नव्हतं। त्यावेळी असं सांगितलेलं होतं की ओबीसी स्त्री अथवा पुरुष आरक्षण पडलं तर मी किंवा माझी पत्नी देवता बाबर हिला उमेदवारी द्यायची। 6 ते 7 उमेदवार त्यावेळी आम्ही सांगू त्या पद्धती, आम्ही सांगेल त्या 6 ते 7 उमेदवार आमचे, त्यापैकी 3 आमच्या समाजामध्ये देवांग गोष्टी समाजाचे व इतर 3 ते 4 हा दुसरा मुद्दा होता। त्यावेळी आरक्षण नसल्यामुळं नगराध्यक्षावरील म्हणजे आरक्षण ओबीसी नाही निघालं तर उपनगराध्यक्ष आम्हाला द्यायचं 5 वर्ष ही त्यांना सांगितलेलं होतं। एक स्वीकृत नगरसेवक एक कॉप्ट आमचा 5 वर्षासाठी असं एक बोलणं केलं होतं आणि त्यावेळी सांगितलेलं होतं
उमेदवार आम्ही सांगू ते, आम्ही आमचे उमेदवार आम्ही सांगणार आणि ज्या प्रभागात सांगाल तिथंच आमचे उमेदवार, त्यातले 50% लेडीज जेंट्स, ह्याच्यातले महत्वाचं हे त्यावेळी सगळी चर्चा केलेली होती. त्या पद्धतीनं 1-2 बैठकीनंतर 6 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष जर निघालं ओबीसी तर ते आम्हाला द्यायचं असं ठरलेलं होतं. त्या पद्धतीनं त्यांना नावं पण सांगितलेली होती उमेदवाराची, त्यावेळी सगळी नावं पण सांगितलेली होती. या पद्धतीनं फक्त आरक्षण निघालं नव्हतं, कोण कुठं हे सांगता येत नव्हतं. त्यामुळं उमेदवार 6, नगराध्यक्ष ओबीसी निघालं तर आमचा, एक स्वीकृत नगरसेवक आमचा, ह्या पद्धतीनं सगळं ठरलं. त्या पद्धतीने मी दादांना लेखी त्यांना मी 3-3.5 महिन्यापूर्वी नगराध्यक्ष आरक्षण निघाल्याच्या अगोदर तिथं मी त्यांना सांगितलेलं दिलेलं होतं, ज्या पद्धतीने ठरलेलं आहे, आमचं ठरलेलं आहे. चंद्रकांत दादांना म्हणजे चंद्रकांत दादांना सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर नगराध्यक्ष पदाचं आरक्षण निघालं, त्याच्यानंतर आरक्षण निघालं, आरक्षण ओबीसी साठी, महिला ओबीसी साठी निघालं. त्यावेळी लगेच मला त्यांचे दादांचे, वैभव दादांचे, परत सदाभाऊंचे फोन आले की अभिनंदन, हे झालं ते झालं सगळं झालं. त्याच्यानंतर प्रभागातील आरक्षण निघाले. अगोदर नगराध्यक्षाचं निघालेलं होतं, त्याच्यानंतर प्रभागातील निघाली. प्रभागातील आरक्षण निघाल्यानंतर कोण कुठं कसं द्यायचं ह्याच्यावर 2-3 बैठका होऊन 6 उमेदवार आमचं फायनल जवळजवळ केलेलं होतं. 6 उमेदवार आणि नगराध्यक्ष. म्हणजे असा जो कुठं गैरसमज जे करून दिला जातोय की मी हट्ट धरला किंवा काय केलं, वास्तविक अगोदर 3-3.5 महिन्यापूर्वी सगळं ठरलेलं आहे. म्हणजे मी बोलत नव्हतो, का तर काय चर्चा असते, सगळ्या चर्चा पूर्ण व्हायच्या असतात, म्हणून मी काही गोष्टी बोलत नव्हतो. हे सगळं ठरलेलं होतं. ठरल्यानंतर सगळं झालं बऱ्यापैकी सगळे विषय संपले. त्यांना मी अगोदरच त्यावेळी बोललेलो होतो की जोपर्यंत आपले विषय संपत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम आपण एकत्र करू, परंतु माझे जे काय कार्यक्रम असतील किंवा तुमचे काय असतील ते एकत्रित केले जाईल. त्या पद्धतीनं आम्ही काय पत्ते पाळलं. पण ज्यावेळी फायनल चर्चा झाली आणि सगळं झालं त्याच्यानंतर गणपती उत्सवात तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की मोदक वाटपाचा कार्यक्रम आम्ही सदाभाऊंना बोलवून ते केलं होतं. परत दीपावलीचा फराळ किंवा ते जे किट वाटणं त्याच्यावर सगळ्यांचे फोटो टाकले होते, सगळे केलं का सगळे विषय संपले होते. त्यामुळे सगळ्या चर्चा झाल्या होत्या. फक्त एखाद्या प्रभागात इकडं का तिकडं एवढं चाललेलं होतं चर्चा. पुढं कोण येतंय त्याच्यावर बघून उमेदवार फिक्स, फक्त इकडे घ्यायचं का तिकडे घ्यायचं, एवढ्याच चर्चा फक्त पेंडिंग होत्या. त्याच्यानंतर 6 महिन्यापूर्वी वैभव दादा, चंद्रकांत दादांनी मुंबईला बोलवलं असल्यामुळे ते गेलेले होते. तर जिल्ह्यातले काही नेत्यांना पण बोलवलं होतं. त्या दादांचा मला तिथून फोन आला, मी बाहेरगावी होतो. तर मला दादांचा फोन आला की अरे इथं सगळे वैभव पाटील वगैरे सगळे येऊन बसलेत आणि ते तुझ्या पत्नीला उमेदवारी देवताला आणि 4 नगरसेवकाचे तुम्हाला शीट देतात. मी म्हटलं दादा तसं नाही, म्हटलं 6च ठरलेलं आहे, त्यांनी तुम्हाला ते सांगितलेलं नाही, 6च ठरलेलं आहे. तर दादा म्हणले ठीक आहे, तुमचं काय जे असेल ते तुम्ही करा, ते करा, पण आपल्याला एकत्रित जायचं. त्याच्यानंतर ती चर्चा झाल्यानंतर ते विट्यात आल्यानंतर मी त्यांना म्हटलं असं कशाला सांगितलं, किंवा जे ठरलंय ते सांगून काय अडचण असली तर सांगणं इथंपर्यंत ठीक होतं. त्याच्यानंतर सांगलीत एक मिटिंग होती जे सम्राट बाबांनी त्यावेळी अध्यक्ष वगैरे इथल्या मुलाखती झाल्यानंतर त्यावेळी पण मी गेलो होतो. पण इथं ते घर जळाल्याचं प्रकरण त्यावेळी वैभवदादा आहेत त्या ठिकाणी थांबलेले होते. त्यामुळे ते त्या बैठकीला त्या वेळेत आलेले नव्हते. मग मला सम्राट बाबा म्हटले की वैभवदादांचा फोन आलाय, तुम्हाला वरची शीट आणि 4 शीटा देतोय म्हणून. आणि मी म्हटलं तसं नाही, म्हटलं
त्यांनी असं सांगितलं नव्हतं. वास्तविक सांगायला कसं पाहिजे होतं दोन्हीकडे पण, दादांनाही आणि खाली, किंवा 6 शिटा वगैरे सगळं ठरलेलं आहे. 6 शिटा, नगराध्यक्षपद, 1 कॉप्ट असं सांगायला पाहिजे होतं. पण काही अडचण असेल काय असं म्हणून जरा इकडे तिकडे करावं असं न सांगता अर्ध सत्य बोलले पण अर्ध सत्य सांगितलं. त्याच्यानंतर मग ते आमचं मिटत नाही असं दिसलं, पण त्यांनी वैभव दादांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं. वैभव दादा आले त्या ठिकाणी. मग आम्हाला दोघाला हात बोलून घेतलं. काळे साहेब वगैरे सगळे होते, पडळकर साहेब वगैरे सगळे होते. मी त्यांना सांगितलं, दादा तुम्ही असं कशाला सांगितलं, अर्ध सत्य का सांगताय, सगळं सांगा ना. 6 ठरलेले होते, 1 नगराध्यक्ष, खालचे 6 उमेदवार असे ठरलेले होते. तुम्ही त्यांना 4 हे ठरलं, हे ते आम्ही काही सगळ्यांना दिलं नव्हतं, दादांना पत्र दिलं होतं सगळ्यांना. आता दादांना दिले, पालकमंत्री आहेत म्हटल्यावर बाकीच्या सगळ्यांना काही सांगायची गरज राहिली नाही ना. त्यामुळे आम्ही त्यांना काही कुणाला सांगितलं नव्हतं, पण ते समोर मी केलं होतं त्यावेळी. पण त्याच्यानंतर परत विटात आल्यानंतर काही चर्चा झाल्या, हे झाल्या. शेवटी सदाभाऊंचे माझे पण 2-3 वेळा 4-5 वेळा बैठक झाली. भाऊनी काही अडचणी सांगितल्या, ही सांगितल्या. परत एकदा आता दीपावलीच्या पिरियडमध्ये ते कोल्हापूरला चंद्रकांत दादांच्याकडे गेले होते. तिथून पण मला फोन आला दादांचा की असं ते एवढ्या शिटा ते देतील, असं ठरलेलं आहे ते. अरे ते माझ्या समोर आले. म्हटलं त्यांना विचारा ना नक्की काय ठरलंय, सगळं व्यवस्थित काय ठरलंय ते. त्याच्यानंतर आल्यानंतर मला बोलवल्यानंतर मी गेलो, मी वैभव दादा आणि भाऊ. मी म्हटलं अहो असं कशाला सांगायचं, तुम्ही सांगाय कसं पाहिजे की असं ठरलेलं आहे, परंतु असं आम्ही देऊ शकतोय हे सांगणं योग्य आहे. ठीक आहे, इथपर्यंत ते चर्चा आम्ही काय करायची ते आमचा विषय झाला ना, परंतु सांगताना कसं सांगितलं गेलं पाहिजे की असं म्हटले बरोबर आहे. भाऊंचं सुद्धा तोंडातून बरोबर आहे म्हटलं, ते असं व्हायला पाहिजे होतं म्हटलं. परत त्यानंतर 1-2 चर्चा झाल्या. त्याच्यानंतर शेवट 1 सीट जी विक्रम भिंगारदेवींची, म्हणजे त्याच्या भावाच्या मंडळी माया प्रवीण भिंगारदेवी, एवढी 1 सीट थांबवा म्हटली, एवढी 1 सीट थांबवा. मग मी म्हटलं विचारून तर घेतो, मला बोललं तर पाहिजे म्हटलं. मग मी त्याला विक्रमला बोलावून घेतलं, त्याला सांगितलं असा सगळ्या अडचणी येत्या, जरा तो असा सोपायला लागतंय, तुला कॉप्टमध्ये तू घरच्या कोणाला सांगशील त्यांना पहिलीच संधी द्यायची व्यवस्था करतो त्या ठिकाणी. परंतु आता हे असं मग त्यानंही जरा आडेवेडी घेऊन पण त्याने मान्यता दिली. आणि हे सगळं झाल्यानंतर आत्ता शुक्रवार शनिवारी, म्हणजे अर्ज सोमवारी आम्ही भरले, त्याच्या अगोदर शुक्रवार शनिवारी यशवंत नगरमधील एका बंगल्यात, राजकीय व्यक्तीच्या एका बंगल्यात, जबाबदार व्यक्तीच्या बंगल्यात, मी, वैभवदादा, सदाभाऊ आणि एक राजकीय जबाबदार व्यक्ती आणि दुसरी एक जबाबदार व्यक्ती, अशा सगळ्यांच्या ठिकाणी एकत्रित चर्चा झाली. त्या ठिकाणी नावासहित कुठल्या 5 शिटा माझ्या, ते सगळं झालं. त्याच्या वैभवदादांची, माझी, सदाभाऊंची सही घेतली. त्यांच्याकडेच कागद आहे ती गोष्ट वेगळी, परंतु ते तिथं झालं त्यावेळी पण फायनल झालं. आणि हो ते आता जबाबदार व्यक्तींच्या पुढे ठरलेलं आहे, ह्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे पुढं, हे सगळं त्या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर रविवारी संध्याकाळी आम्ही HP कॉलेजला, वैभवदादा आणि सदाभाऊ होते, तर आमच्या महिला आम्ही सगळे उमेदवार, म्हणजे जे ठरलेले होते उमेदवार, सोहन, ओम, सगळेच उमेदवार त्या ठिकाणी गेलो. त्यांनी बसवून घेतलं. आणि त्याच्यानंतर काय झालं ते सोहन तुम्ही सांगता येत ना, सांगा ना, त्या सांगा 2 मिनिटात तेवढं सांगा काय झालं, बसून सांगा, सांगा का, मग मी सांगू का? ठीक. काय झालं त्यावेळेस की सगळे आम्ही गेलो होतो उमेदवार, सगळे 9:30-10 वाजता गेलेलो होतो. त्यावेळेस सगळ्यांनी ठरल्याप्रमाणे आपल्याला सगळं करायचं आहे, तुमचं सगळं झालेलं आहे, AB फॉर्म आलेले आहेत, आपण प्रांत साहेबांच्याकडे पाठवलेलं आहे तो जरा हे करायला. आणि सगळ्यांनी आशीर्वाद वगैरे घेतले. काय थोडं सोहनला जरा काय बोलायचं ते जरा बोलले, परत किशोरला जरा काय होतं ते सांगितलं. आणि सगळ्यांना आशीर्वाद सगळ्यांनी घेतला, सगळ्यांना दिलं. आणि जावा म्हटले 11-11:30 वाजता आप्पा तुम्ही काय
झोपू नका, फॉर्म आले म्हणजे ते प्रांतसाहेबांचं काय करायचं त्या पद्धतीने आले, बोलवून घेतो आणि तुम्हाला ते फॉर्म द्यायची व्यवस्था करतो. हे सगळं झालं. हे बरोबर आहे का सगळ्यांच्या देखत? बरोबर आहे का सगळ्यांच्या देखत? हे सगळं झालं. आम्ही गेलो आणि त्याच वेळी त्यावेळी त्यांनी सांगितलं की उद्या आमचा अर्ज भरायचा होता नगराध्यक्ष पदाचा. म्हटले आप्पा आपण कसा भरूया? मी म्हटलं काही शक्ती प्रदर्शन माझ्यासारख्याला करण्याची काही गरज नाही वाटत, आपण साध्या पद्धतीने भरूया. नाही तरी पण थोडे तर लोक बोलवा म्हटले. मग मी रवीला सांगितलं मेसेज टाका 10 वाजता. त्यांनी सांगितलं त्यांच्या घरापाशी यशवंतनगरमध्ये त्यांच्या घरापाशी बोलवा आणि तिथून आपण जाऊ 100-200 लोक मिळून आणि अर्ज वगैरे भरू. हे झालं. रात्रीपर्यंत आम्ही 11-11:30 वाजता वाट बघून परत दत्तानं वगैरे फोन केला तर ते म्हटले अजून काय आलं नाही, सकाळी तुम्हाला करतो. त्याच्यानंतर सोमवारी ज्या दिवशी अर्जाचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी मला सकाळी 8-8:15 वाजता सदाभाऊंचा फोन आला. कुणीकडे आवडलंय का? म्हटलं आवडलंय, घरी. तर म्हटले मी घरी यायला लागलोय. म्हटलं या. त्या पद्धतीने ते घरी आले. तोपर्यंत मी जरा 1-2 कळवलेलं होतं दत्ताला वगैरे की भाऊ यायला लागलेत. मला वाटलं एबी फॉर्म वगैरे काही घेऊन येतात असं काहीतरी वाटलं. आले आणि आल्यानंतर बसले. त्याच्यानंतर त्यांनी जे सांगितलं हे असंच त्यांनी सांगितलं की आप्पा वरची एक उमेदवारी देतो, खालचं काय देऊ शकत नाही. हे त्यांनी सांगितल्यावर मला धक्का म्हणजे प्रचंड मोठा धक्का बसला. रात्री सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद दिलेत, सगळ्यांना हे केले आणि खालची उमेदवारी म्हणजे नगरसेवक पदाची, खालची म्हणण्यापेक्षा नगरसेवक पदाची उमेदवारी न देता नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देता आम्हाला काय अडचणी यायला लागली. ते आमचे लोक वास्तविक 3-3.5 महिन्यापूर्वी 3 नावं सहित सगळं झालेलं असताना अचानक त्यांनी ते सांगितलं. तोपर्यंत दत्ता कुमार ओम त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी तसं सांगितल्यानंतर मला फार मोठा धक्का बसला. मी म्हटलं त्यांना मग जर ठरल्याप्रमाणे, जर आता काल ठरल्याप्रमाणे जबाबदार माणसांच्या समोर ठरल्याप्रमाणे जर करायचं नसेल तर माझी उमेदवारी नको, माझी उमेदवारी नको. आमची माणसं चालत नसेल 3-3.5 महिन्यापूर्वी चर्चा करून, मग मीच का चालतोय? मग मी पण नको ना, मी पण नको. पण हे तुम्ही जरा शेवटच्या क्षणात आमचे सगळे हातातले मार्ग सगळे काढून जे झालं ते तसं व्हायला नाही पाहिजे. तरी पण त्यावेळी त्यांनी सांगितलं शेवट की मला 1-1.5 तास द्या. बरोबर आहे का ओम? 1-1.5 तास द्या. त्याच्यानंतर आम्ही 11:30-12 वाजेपर्यंत वाट बघितली. शेवटी फोन केला त्याने, फोन केला तर त्यावेळी पण त्यांचं की एक ती वरची घ्यायनी. मग शेवटी म्हटलं अपक्ष तरी म्हणून ठेवा, आता पक्षाचा एबी फॉर्म लागणं कठीण दिसते. मग सगळ्यांना अपक्ष भरायला लावले. मी स्वतः पण फोन केला होता शेवट 1:15च्या दरम्यान की भाऊ काय करा तुम्ही, तासाभरात सांगतो म्हटला होता. नाही म्हटले एक ही करा आणि ही या पद्धतीनं संपवा विषय. मग मी ज्या पद्धतीनं आजपर्यंत वागत आलेलो आहे त्या पद्धतीनं की मी जी नीतिमत्ता तत्व पाळतो त्यालाही धरून नव्हतं. मी 5 जणांच्या गळ्यावर पाय देऊन, ज्यांची उमेदवारी ठरलेली होती त्या 5 जणांच्या गळ्यावर पाय देऊन मी नगराध्यक्ष पद माझ्या पत्नीसाठी स्वीकारणं हे मला कदापिही मान्य नव्हतं. मला नगराध्यक्ष नाही झालं तर चालेल, पण परंतु माझ्या हातनं एवढं मोठं पाप घडणं हे मला शक्य नव्हतं. त्यामुळं का तर मी नगराध्यक्ष, माझी पत्नी झाली असती, पण मला 1 दिवस नगराध्यक्ष खुर्चीत बसल्यानंतर सुद्धा मला 5 वर्ष झोप लागली नसतं, मला गोळ्या खायला लागल्या असत्या. का तर मी तत्व पाळणारा माणूस आहे. मी 5 जणांच्या गळ्यावर पाय देऊन माझ्या पत्नीला नगराध्यक्ष केले ही मला एवढी सहज राहिली असती. आणि ती मी त्यासाठी मी कार्यकर्त्यांसाठी आजपर्यंत मी कायमच त्याग करत जनतेसाठी आलेलो आहे. त्यावेळी मी विनम्रपणाने तो त्याग करायचं ठरवलं. आपण आपल्या पद्धतीनं अपक्ष भरूया, काय होईल ते बघूया, काय करता येते काय. का सगळे मार्ग आमचे लांबवत चर्चा लांबवत सगळ्या वेळ आमची निघून गेली की आम्हाला कोणाशी चर्चा वगैरे काही करा. मी एकदा तर त्यांना 8-10 दिवसापूर्वी असं पण म्हटलं होतं, भाऊ नसेल होत तर नाही म्हणून सांगा, मी तुम्हाला हात तोडून मी करतो नमस्कार, एकमेकाला चांगलं राहू, कशाला काय, माझे मला मार्ग करता येतील,
तुमचे तुम्हाला मार्ग करता येतील, नाही नाही, आपण एकत्र जायचं, झटाटल्याप्रमाणे सगळं करायचंय असंच नेहमी. आणि अचानक हे सगळं झालं. ही घडलेली सगळी तुम्हाला इथपर्यंत सगळं घडलेलं, जे घडलेलं आहे. आणि अनिल आप्पा तुम्हाला आज सांगतो, एकही शब्द कधी खोटा नाही बोलत. हे नाही, मला जर नगराध्यक्ष व्हायचं असतं मी 5 जणांच्या गळ्यावर पाय देऊन झालो असतो ना, माझ्या पत्नीला उमेदवारी घेतली असते ना, परंतु नाही मी केलं. ते मी त्याग केला कार्यकर्त्यांसाठी, ज्याला शब्द दिला होता. आणि आदल्या रात्री ज्या उमेदवारांना तुम्ही आशीर्वाद देताय, ठरल्याप्रमाणे करायचंय, उद्या भरायचंय, काय मी करायचं होतो, काय करायचं काय मी होतं कुणाच्या चेहऱ्याकडे माझे. बरं, हे सगळे भारतीय जनता पार्टीचे 25-25, 20-20 वर्ष काम करणारे लोक आहेत. असं कोणी नाही काल आले आणि मी त्याला उमेदवारी मागतोय, असं कोणी नाही त्याच्यातलं. ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष भारतीय जनता पार्टीचं माझ्याबरोबर काम केलं आणि सगळी नावं अगोदर त्यांना माहीत असताना अचानक शेवटच्या क्षणात, त्यावेळी मला जरा असं दिसलं की एवढं आपल्याला थंड डोक्यानं हळू आपली कुठेही चर्चा दुसरीकडे न करता, आपण मार्ग न काय करता, का तर मी तर त्यांना आता पार्टीतून काढू शकत नव्हतो. त्यांची ताकद मोठी आहे, मला पण मान्य आहे ना, शेवटी ताकद मोठी आहे, त्यांना प्रवेश दिलाय. त्यामुळे वेळ आली तर आम्हालाच बाजूला व्हायला लागला असतं, चर्चा जर यशस्वी झाली नसती तर. आणि काय करायचं ते आम्हाला कार्यकर्त्यांना विचारून करायला लागलं असतं. परंतु ती वेळ संपवत पाक शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला ते केलं. आणि ऐन टायमात ज्यावेळी आम्हाला भाऊंच्या सारख्या व्यक्तीनं ज्यावेळी सांगितलं घरात मला, आणि ते सगळ्यांच्या समोर परत झालं, तरी पण म्हटले जरा 1-2 इकडे तिकडे काय करायला मला जरा वेळ द्या, बघतो जरा. शेवटपर्यंत काय झालं नाही, एकच शेटचं झालं. ही सगळी घडलेली वस्तुस्थिती तुम्हाला मी सांगितली. मला हे पद नको आहे नगराध्यक्ष, अशा पद्धतीनं नको आहे, अशा पद्धतीचं नको आहे. जर सगळे मिळून असणार असतील तर मी हो म्हणेन, नाहीतर नको. राजकीय फसवणूक झाली का असं वाटतंय का? कारण की तुम्ही म्हणला त्या पद्धतीनं आमची वेळ मारत नाही. जरा पाणी घे जरा, एक मिनिट फक्त. ज्या दिवशी आम्ही गेलो ना रविवारी, एवढे ते गोड बोलले होते की आम्हाला पण वाटलं नव्हतं हे असं करतील म्हणून. इतकं गोड बोलले होते आमच्यावर. कोण कोण होतं त्यावेळी? सदाभाऊ होते, वैभव दादा होते. आणि फसवणूक भाजपला केली का? त्याच्यानंतर ऐका, लाळे साहेब सगळ्यांनी ऐका, त्याच्यानंतर मी सगळं तिथली बैठक करून आल्यानंतर सुद्धा मी माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांना बोलवून घेतलं. तिथली बैठक आम्ही करून आल्यानंतर ह्या सगळ्यांना मी विचारलं की तुम्हाला आता जे झाले ते काय वाटते त्याच्यातून. तर सगळ्यांचं एकमत आलं, नाही ते फसवणार नाहीत, आपल्याला ते अगदी देणार ते सगळं. एवढं किशोर तू नव्हता तर मी तुला घरी फोन केला नाही किशोर तुला काय वाटते, तो पण तिथं होता परंतु घरी गेलेला होता, त्याला विचारलं तर सगळे म्हटले नाही फसवणार नाहीत, असं वाटते, काय नाही तसं काय होणार. बरं, जबाबदार व्यक्तींच्या पुढे मी 2 दिवसापूर्वी झालेलं होतं अगोदर, बरं का. मग आता हे घडलेलं आहे, आता तुम्हाला काय आपली फसवणूक भाजपने केली आहे का पाटील गटाने केली असं? माझी नाही तुम्ही आता कुणी बोलू नका, आता मी बोलतो, आता कुणीच बोलू नका, आता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मी देतो. आमची जी फसवणूक झालेली आहे, मी पार्टीला काही दोष देणारा माणूस नाही. आमचा सरळ स्वभाव, आम्ही कधीही कुणावर गैरविश्वास न दाखवणं, सरळ मार्गी. आम्ही चक्क पंचायतला आम्हाला कधी 30 वर्षात कधी जमलं नाही. आम्ही कधी राजकारणाला व्यवसाय कधी केलेला नाही. त्यामुळे आम्ही सरळ मार्गी राजकारण समाज सेवेचं साधन म्हणून त्याच्यावर बघितलं असल्यामुळं आम्ही सरळ मार्गी असल्यामुळं आम्हाला आमची आता सरळ दिसते की आमची फसवणूक झाली. तुमचा जो करार झाला तो पाटील आणि भाजप असा झाला होता का तुमचा आणि भाजप झाला होता? माझा आणि वैभवदादा आणि सदाभाऊ. तेव्हा करार कोणाबरोबर झाला होता? तुम्ही जे लिहून दिलं होतं 6+1. वैभवदादा आणि सदाभाऊ. ते चंद्रकांत दादाला माहित नव्हतं? ते आम्ही जे ठरलं ते त्यांना सांगितलं, म्हणजे मी लेखी दिलं होतं काय पद्धतीने ठरलंय ते दिलं होतं त्यांना. सह्या झाल्या होत्या म्हणतात, त्याची एक प्रत नाही घेतली गेली, ती नाही घेतली. आम्ही आता एवढं सगळं जबाबदार माणसं आहे ती नाही घेतली. पण ही वस्तुस्थिती मी सांगतो, कोणी त्याच्यावर विश्वास ठेवा न ठेवा, पण मी खोटं बोलत नाही, एवढं पक्क सांगतो.
आता पुढची भूमिका आम्ही उद्या 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. उद्या आम्ही 11-12 वाजता काय करता येते बघून पुढची भूमिका घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला आम्ही परत लगेच सांगणारच आहे. आम्ही अर्ज भरल्यानंतर मुदत संपल्यानंतर भाजपच्या कोणाशी बोलणं झालं आपण वरिष्ठांना सगळं मी दादांना पण फोन केलेला होता की बाबा असं दादा झाले ठरलेले या पद्धतीने ते म्हटले आता ते म्हणजे तुमच्या लेवलला तुम्ही जरा बघा तिथे झाले. मग निष्ठावंतांना डावललं जाते का या सगळ्या प्रक्रियेत? आता निष्ठावंतांना म्हणण्यापेक्षा म्हणजे विटा शहरातील भारतीय जनता पार्टी म्हणजे पाटील गटच आहे. आता आम्हाला जे निष्ठावान आहेत त्यांना अचानक अशा पद्धतीने करून जो एक प्रकारे आमची फार मोठी फसवणूक झालेली आहे. आणि आम्ही विश्वास ठेवून का तर एवढे सदाभाऊंचं वय त्यांचं ते सगळं बघता नुसतं वैभव दादांच्या बरोबर नाही, सदाभाऊंच्या बरोबर आहे सगळ्या चर्चा भाऊंच्या बरोबर. उलट मला भाऊ कायम सांगायचं आप्पा काय असले मला सांगत जावं त्या पद्धतीने. त्यामुळे सगळं झालं होतं. आम्ही विश्वास ठेवला. आम्ही चुकलो असेल विश्वास ठेवला. आम्हाला राजकारणातलं कमी असलं शक्क म्हणजे माहीत नसलेले परंतु आमची फसगत झाली नक्की. वरिष्ठ नेत्यांनी आणि पाटील या दोघांनी मिळून तुम्हाला फसवलं नाही. माझा भाजपवर कुठेही राग नाही. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्यावर कुठेही राग नाही. माझी फसवणूक त्यांनी काही केलेली नाही. त्यांनी उलट दादाने मला तिथून त्यावेळी सांगितलं होतं तुझी पत्नीला आणि चार्जशीट आहे त्यामुळे त्यांच्याकडून कुठं फसवणूक नाही माझी कुणाकडून पार्टीकडून. म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं सगळ्यात जास्त पहिल्यांदा प्रेफरन्स दिला जातो कोणी पार्टीकडून असेल किंवा लोकांच्याकडून पण 1 नंबरचा उमेदवार म्हणून बघितलं जातं. विनिंग कॅन्डिडेट असताना सुद्धा असं मग का कदाचित असंच म्हणजे त्यांचं हे नियोजनबद्ध पद्धतीनं असेल. हे त्यांचं अगोदरच त्यांच्या प्लॅन मध्ये सगळं असणार आहे. अचानक एक दिवसात हे होऊ शकत नाही. हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीने झालेलं आहे. हळूहळू पुढं दिवस टाकल्याची वेळ घालवली की आम्हाला पर्यायी मार्ग अजिबात राहता कामा नाहीत. पर्यायी मार्ग म्हणजे समजा आम्हाला काय वाटलं सगळ्याची चर्चा करून दुसऱ्या पक्षाचं कुठलं करावं का ह्या काय करावं का अजून काय करावं का काय करावं आता आपल्या काही जिथं असं जर होत असेल असे मार्ग सगळे संपवल्यानंतर ह्या पद्धतीने झालेलं आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तुम्हाला पाटलांना जवळ घेऊन तुम्ही पार्टी सोडावी अशी वेळ आलेली आहे का? भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नाही परंतु स्थानिक नेत्यांनी आम्हाला तसं दिसतंय आता जाणवते. तुम्हाला भाजपनं सोडून दिलं असं दिसतंय पार्टीनं नाही सोडलं. पार्टीवर आम्ही दोष आज तुमच्याकडे द्यायला पाहिजे नाही असं कसं म्हणू शकत नाही. का तर काय होतंय लावे साहेब शेवटी ज्याची ताकद जास्त राजकीय गणित आहे ज्याची ताकद जास्त वास्तविक हे खरं आहे की जेवढे आमचे उमेदवार होते तेवढे आम्हाला द्यायला पाहिजे होते परंतु राजकीय ताकदवर आम्ही पण विश्वासानं मी काय असं कधीच म्हणत नव्हतो. मी पार्टीला असं कुठेही म्हटलेलं नव्हतं की माझ्याकडे फॉर्म द्या. एवढं विश्वासानं चाललं असताना एवढं व्यवस्थित असताना माझं काय अडचण नव्हती सदाभाऊंच्या देणं. सदाभाऊ पहिल्या राहिलाय तुम्ही आता एकनिष्ठ पार्टी बरोबर राहिलाय आता इथून पुढं तुम्ही भारतीय जनता पार्टीवर राहणार ह्याचा निर्णय आम्ही उद्या 11:30-12 नंतर करणार. एक विषय असा आहे की 3.5 महिन्यापासून चर्चा सुरू आहे म्हणतात. 3.5 महिन्यापासून तुम्ही 6 नगरसेवकांच्या विषयावरती ठाम आहे. पण 3.5 महिन्यापासून जी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठं फ्लेक्सिबिलिटी दाखवली नाही असा एक आरोप की तुम्ही काय कुठं मागं सरायलाच तयार नाही. 6चे 5, 5चे 4 नाही जे बरोबर हा आरोप का बरोबर होऊ शकत नाही. ठरलेलं असल्यानंतर तुम्ही सांगा एकदा ठरलेलं आहे 6 उमेदवार त्याच्यानंतर मागं करणं हळूहळू म्हणजे आज एक केली उद्या परत दुसरी करा म्हणजे हे कसं बसू शकतं ठरल्यानंतर. त्यामुळे तो आरोप कसा लागू मला होऊ शकतो. ठरलेली गोष्ट सगळं ठरलेलं आहे. त्यांच्याबरोबर सगळ्या बैठक झाली. हो असं आता रात्रीच हे सगळंच होतं ना. सगळे उमेदवार त्यांनी आशीर्वाद दिले कशा पद्धतीने निवडणुकीला आपण सामोरं जायचं आहे हे सगळं सांगितलं त्यांनी.
हे सगळं सांगितलेलं त्याला शंका आली नाही की तुम्हाला नाही फसवलं जातं. नाही आम्ही आदल्या पाटील किंवा पाटील गटाकडनं पार्टीकडून नाही, पाटील गटाकडून असं होईल. आम्ही संध्याकाळी पण त्या रात्री तिकडून जेवण त्या ऑफिसमध्ये बसलोत ना, कोणीही तशी शंका व्यक्त केली नाही. एवढं व्यवस्थित या पद्धतीत जाईल. पार्टीतले आता तुम्ही बोलता बोलता बोलला की पाटील गट मोठा आहे विषयामध्ये आणि तुमचा गट बारका आहे. म्हणून तर आम्ही 26 पैकी आम्ही काही 26 सीटा नाही ना मागितल्या. आम्हाला माहित आहे ना, आम्हाला बी कळतं ना, आम्हाला बी राजकीय गणित 26 पैकी केवळ 7 सीटा मागितल्या आणि त्या ठरलं होतं बरं, एकमेकांच्या संमतीने ठरलं होतं. त्याच्यानंतर वाद विवाद व्हायची काय कुठं गरजच नव्हती ना. मी असं कधी झालं नाही, 6चं 7 केलं नाही, कधीच नाही केलं. हा मग म्हणता येतंय की अनिल आप्पा सीटा आहे असं तसं करायला लागलं. ठरलेल्या सीटपेक्षा एक जरी मी जास्त मागितले असते तर ते मला लागू होते ना, पण ठरलेल्या सीटापेक्षा जर कमी देत असतील तर ते मला कसं लागू होतंय, ते त्यांना व्हायला पाहिजे ना की तुम्ही फसवणूक ठरवून तुम्ही देत नाही, असं होतंय ना ते. नवीन भाजपमध्ये विनिंग मेरिट जास्त बघितलं जाते कॅन्डिडेट. असं कुठं होतं का की तुम्ही दिलेलं कॅन्डिडेट सर्वेत मागं पडते किंवा तुमचे कॅन्डिडेट वीक आहेत म्हणून ते डावललं गेलं? मुळात असं काहीही नव्हतं. उलट सगळ्या सीटाची नावं 3 महिन्यापूर्वी सगळी माहीत असताना आदल्या दिवशी कुठं काय असं होतं का सांगा बरं. एका रात्री 10 वाजल्यानंतर सकाळी 8 वाजेपर्यंत सगळी नाव भाजपकडे गेली होती का? भाजपकडे गेली होती. मी ज्यावेळी बैठक घेतली होती नाही, मला बैठकीला सांगलीला बोलवलं होतं नाही, तर दिलेले आहेत नाव तिथे मी. त्यांनी मेरिट लावलं असावं असं तुम्हाला वाटतं? नाही. राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बसणं, रवींद्र चव्हाण साहेबांच्या बसणं, प्रत्येकाचं स्टेटमेंट आजकाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळी पत्रकार परिषदा होतात, नवीन पक्ष प्रवेश होतात आणि ज्यावेळी त्यांना विचारलं जातं की हा नवीन आले तुम्ही निष्ठावंतांना संधी देत नाही, नवीन लोकांना कसं काय लॉन्च करताय, तर त्यावेळी त्यांचं एक ठरलेलं वाक्य आहे की विनिंग मेरिट आम्ही बघतो. मग तुमचे कॅन्डिडेट विनिंग मेरिटला कुठं कमी? 100% अजिबात नाही, 100% अजिबात नाही. आमचे विनिंग मेरिटला अजिबात कमी नव्हते. अत्यंत चांगले उमेदवार होते. जे भाजपनं विनिंग मेरिट बघितलं असावं का? भाजपनं नाही, ह्या गटानं काय बघितलं, त्यांची माणसं बघितली असतील, त्यांची माणसं बघितली असेल. जसं मी नुसती माणसं नाही बघितलं, जी 25-25 वर्षे आहेत पार्टीबरोबर, ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे तेवढीच माणसं मी दिली. नाहीतर मी जास्त माणसं दिली असते ना. मुंबईला चर्चा झाली, कोल्हापुरात चर्चा झाली, तेव्हा मुंबईला चर्चा मी गेलेलो नव्हतो. नाही ते गेले, त्यांनी तुम्हाला फोन केले तिथून, तेव्हा तुमच्या असं लक्षात आलं नाही की बाबा दादाची, चंद्रकांत दादाची डायरेक्ट बोलून असं? नाही, मी तर लेखी जी चर्चा झाली ती दिलेलंच होतं ना. 6 ज्या वेळेला 4 होते त्यावेळेला तुम्हाला असं शंका सुद्धा आली नाही की 4 तुम्हाला कमी होईल? नाही, 4चं उलट नाहीच. मी त्याला मी परत त्याला इथं झालीच ना त्यानंतर माझी चर्चा नाही. तसं मला 7 ठरले ते 6 पाहिजे. त्याच्यानंतर 1 वर शेवट. बरं, तुम्ही म्हणताय 4 म्हणत होते, तुम्ही घ्या प्लस एक नगराध्यक्षपद घ्या, हे दादा म्हणत होते, पण दादांना सगळं माहित नव्हतं ना असं असं ठरलंय. दादाला ठीक आहे ना, मंत्री महोदय त्यांनी वाचल्यानंतर किती काळ त्यांच्या लक्षात राहणं हे ते आपण लक्षात येतं ना. ते काही शेवटी महाराष्ट्राचं त्यांना बघायचं आहे, वाचलेलं असतं ते लक्षात राहा. मग मी हे सगळं दिलेलं होतं. हे सगळं दिलेलं त्यावेळी ओम माझ्याबरोबर होता, त्यांचे PA होते, त्यांना पत्र बाहेर लेटर पॅडवर आहे ते सगळं. अजून तसं आमचं काही नाही. आम्ही आता ही पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही आता जरा थोडी बैठक घेणार आणि अंतिम निर्णयासाठी आता काहीतरी आम्हाला उद्या तर. तुमच्या बैठकीत काय ठरलं? रात्री पक्ष निरीक्षक पण आले होते असं समजते. रात्री शेखर इनामदार या ठिकाणी आलेले होते, सांगलीचे माजी महापौर, उपमहापौर. त्यांना जे आम्ही सगळं घडलेलं सांगितलं त्यांना धक्का बसलाय. म्हणजे काय, म्हणजे एवढं या पद्धतीने जे तुम्हाला सांगितलं ते सगळं काल कार्यकर्त्यांची मिटिंग घेतलेली होती, त्यांना हेच सगळं सांगितलं. फक्त आता आम्ही हे झाल्यानंतर आम्ही सगळी बसणार, काय करायचं, मार्ग निघतात का, एवढं सोपं शेवटच्या क्षणात काय मार्ग नसतात. परंतु त्यातनं काय निघत असतील तर प्रयत्न करणार, काय निघतात. म्हणून अजूनही तुम्हाला अपेक्षा आहे का भाजप तुम्हाला न्याय देईल म्हणून? आता भाजप नाही म्हणू शकत आहे. भाजप आता भाजपच्या हातातलं यांच्याकडून आता आम्हाला ती शक्यता अत्यंत धुसर म्हणजे नसल्यातच जमा दिसते. नसल्यात जमा आहे का तर आमच्या फॉर्मला एबी फॉर्म लागलेलेच नाहीत. एबी फॉर्मच आमच्या फॉर्मला लागले नाहीत. त्यामुळे ती शक्यता कशी आम्ही धरायची? आता ते नाहीच, एबी फॉर्मच नाहीत आमच्या ह्याला.
पण भाजप पक्ष म्हणून काही कठोर निर्णय घेऊ शकतील आणि तुम्हाला न्याय देऊ शकतील असं वाटतंय का? आता याच्यात पार्टी काय करेल असं मला काय आता ह्या शेवटच्या क्षणात काय असं वाटत नाही मला. पार्टी तुम्हाला सोडून दिली? पार्टी सोडून दिला असं म्हणता येत नाही, परंतु एवढ्या शेवटच्या घटकेत जर हे अगोदर जर काय घडलं असतं तर मी जाऊन तिथं वर सांगितलं असतं हे असतं, पण मला शेवटपर्यंत असंच आम्हाला ठेवल्यामुळं शेवटच्या आदल्या दिवशी पण आम्ही गेलेलो असतो, आमच्या मार्गच राहिला नाही. हे जरा 4-8 दिवसापूर्वी घडलं असतं, असं झालं असतं, आम्ही गेलो असतो ना वर, त्या मग पार्टीनं आम्हाला दखल घेतली नाही म्हटलं असतं. ते आम्हाला त्यांना तिथपर्यंत जाऊन सांगायची वेळच आमच्या राहिली गेली नाही. गेल्या 3 वर्षाचं पार्टीचं ट्रॅक रेकॉर्ड बघता अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. तुम्हाला कुसट सुद्धा कल्पना आली नाही की तुम्हाला पार्ट्या नाही, पार्टी नाही, हे ज्या पद्धतीने आमच्या चर्चा चालू होत्या ना त्या पद्धतीनं एवढं सकारात्मक सगळं वाटत होतं की असं काय होईल, असं काय भाऊंच्या सारखी व्यक्ती ठरल्यानंतर असं काय हे सगळं करतील असं वाटत नव्हतं ना. हा, त्याचंही उत्तर तुम्हाला सांगतो, बरं झालं ते विचारलं. ते मी ही चर्चा चालू असताना ही चर्चा जागा वाटत तुमची त्यावेळेला सुद्धा तुम्ही शिवसेनेच्या संपर्कात होता. आता ते बरं झालं विचारलं ते, मी सांगतो. कधीही युती सोडून मी शिवसेनेचं कधीही काम केलेलं नाही. युती म्हणून, युती धर्म म्हणून जी भारतीय जनता पार्टीचा आदेशच होता प्रामाणिकपणे आम्ही सगळ्यांनी पाळला. उलट 19ला अनिल भाऊंच्या बरोबर युती होती, भारतीय जनता पार्टीची शिवसेनेची युती होती म्हणून आम्ही त्यांचं काम केलं. 2024ला महायुतीचे उमेदवार म्हणून काम केलं. आणि मी ज्या वेळेपासून सदाभाऊंचे माझे त्यांनी प्रवेश केल्यानंतर शेवटचा सोमवारचा होईपर्यंत मी कधीही शिवसेनेच्या अमोलदादा किंवा सुहासरावांच्या बरोबर कधीही राजकीय चर्चा केली नाही. केवळ यांच्याबरोबर चर्चा करत राहिलो, कायम यांच्याबरोबर चर्चा करत राहिलो, कधीही केलं नाही. आणि मी त्यांना ते बोलून दाखवलेलं होतं, मी कधीही वेगळ्या ठिकाणी गेलो नव्हतो. का तर सगळं आपलं चाललंय व्यवस्थित तर कशासाठी वेगळं, आणि आम्हाला काय गरज पडली होती, जर व्यवस्थित सगळं चाललं होतं तर काय गरज पडली होती. आम्हाला शेवटी पार्टीबरोबर राहणं ह्याच्यातच आनंद होता ना, आमचं आयुष्य गेलं त्यामुळे आम्हाला त्याच्यातच आनंद होता ना. आम्हाला उलटा आम्ही युती धर्म पाळला, मग काय चूक झाली का आमची? युती धर्म पाळला आम्ही, मग आम्ही काय 2024ला युतीचं सोडून वैभवदादांचं काम करायला पाहिजे होतं का? असं काय का? असं होऊ शकत नाही ना. युती धर्म पाळला आम्ही, केलं, प्रामाणिकपणे केलं. तुम्ही आमदार साहेबांना वाढदिवस शुभेच्छा द्यायला गेला तेव्हापासून बिनसते असं म्हटलं जाते. मी असं कधीही मी राजकीय जीवनात बऱ्याच गोष्टी अशा पाळतच नाही. माझं कोण शत्रू म्हणून मी राजकीय व्यक्तीकडे बघत नाही. विरोधक त्या वेळेचे विरोधक म्हणून मी बघतो. मी शत्रू कुणाला समजत नाही. त्यांचे आमचे 2019 पासून शेवटी महायुती म्हणून एकत्रित काही संबंध होते ना, आमचं संबंध आले. साधा वाढभर मी तिथं काय गेलो, तिथं काय असं कुठं एकांतात भेटून नाही गेलो. तिथं गेलो, फुल दिलं, नमस्कार केलं, शुभेच्छा दिला, आलो निघून. ह्याच्यात काय मोठं चुकीचं मी केलं? सदाभाऊ पण ज्यावेळी पार्टीत नसताना मी त्यांना पण शुभेच्छा दिलेल्या आहेत. असं काय ह्याच्यात? बर, शेवटी ही राजकीय माणसं आहेत, काय सामाजिक माणसं आहेत. 2016ला तुम्ही भाजप 2016ला ही असंच झालेलं होतं. 2016ला असंच पहिलं त्यावेळी काही पार्टीचं काय असं नव्हतं, ह्याच्याबरोबर लढा त्यांच्याकडे तुम्हाला काय होईल तिथं, असंच सगळं ठरलेलं होतं त्यावेळी सुद्धा की असं आपण सदाभाऊंच्यानं 4-5 शिटा घ्यायच्या. शेवटच्या क्षणात सगळं झालेलं असताना त्यावेळी पण अशीच माझी, त्यावेळी काही पार्टीने फसवणूक केली नव्हती. फसवणूक केली होती 1-2 व्यक्तींनी केलेली होती. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता त्याच्यावर लई काढण्यात आणि त्यांनी ती बरोबर केल्यावर आम्हाला ऐन टायमात सगळं ठरलेलं असताना सगळं तोंडावर पाडले गेलं त्यावेळी. त्यामुळे मला नाविलाज असतो तेवढ्या पुरतं मला पार्टीत काहीतरी एकदा भूमिका घेतली, प्रामाणिकपणे ठेवणं गरजेचं आहे. त्या नाविलाज असतो मला त्यावेळी ती करणं गरजेचं होतं. आणि त्यावेळी पण मी प्रत्येक सभेत सांगितलंय, शेवटच्या सभेत सुद्धा, की भारतीय जनता पार्टी माझ्या हृदयात आहे. मला भारतीय जनता पार्टीबद्दल तक्रार नाही, इथल्या 2-3 जणांबद्दल तक्रार, त्यांनी जी कान भरून जी केलंय त्याच्याबद्दल तक्रार आहे. ह्याचं मी आता उद्या आमची चर्चा तरी अगोदर लाळे साहेब झाली पाहिजे, आम्हाला बसलं तर पाहिजे, काय करायचं काय नाही.
आता तुम्ही म्हणताय मी भारतीय जनता पार्टीला निष्ठावंत पाय काय, भारतीय जनता पार्टी माझ्या हृदयात आहे. मग आज घडीला जर भारतीय जनता पार्टीचा नगरपालिकेवरती कुठंतरी सत्य येण्याची संधी निर्माण झालेली असताना मग परत आपण काहीतरी, पण त्याच्याबरोबर ही पण आहे ना, जर पार्टीनं न करता ज्यांच्याबरोबर आमचं सगळं इथल्या लोकांशी ठरलेलं होतं ते जर एवढा अन्याय आणि एवढं जर चुकीची वागणूक जर होत असेल तर मग आम्हाला काय थोडा आम्ही पण आहे का नाही, आम्हाला पण काय असेल का नाही जरा काय पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. असं मी आज म्हणू शकत नाही, मी असं म्हणू शकत नाही. शेवटची संधी होती नाही, मी स्वतःहून नाही, मला नगराध्यक्ष असं नगराध्यक्ष पद घेण्यापेक्षा 5 जणांच्या गळ्यावर पाय देऊन नगराध्यक्ष माझ्या पत्नीला घेण्यापेक्षा मला जे समाजाचं प्रेम आहे, विट्यातलं जनतेचं प्रेम आहे ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. ते नगराध्यक्ष पद नसलं चालेल, माझ्या दृष्टीनं ते माझ्यासाठी सर्वस्व आहे. विट्यातील जनता जी माझ्या प्रेम करते हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. मला केवळ नगराध्यक्ष पद आणि मी काही त्याच्यासाठी म्हणजे जन्मलोय असं नाही. मी माझं काम ज्या पद्धतीने माझं चालू आहे ते माझं चालूच राहणार. होय न झालं हे नाही निघालं असं कुठंतरी समजून काहीतरी करावं लागलं, परंतु मी ते पद म्हणजे सर्वस्व समजलं, सर्वस्व विट्यातल्या जनतेचं प्रेम हे जे माझ्यावर आहे. आणि एक असं आता तुमचं 3.5 महिन्यापूर्वी ठरलं, त्याच्यानंतर नगराध्यक्ष पदाचं आरक्षण डिक्लेअर झालं, बरोबर, त्याच्यानंतर नगरसेवक पदाचं आरक्षण जाहीर झालं. एवढं सगळं जाहीर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही कधीही समोर येऊन एखादी गोष्ट सांगितली नाही की आम्ही यांच्या बरोबर जायचं ठरवलंय, आम्हाला एवढं अगदी बरोबर काय जण होती जी वास्तविक आम्ही आहे त्या पद्धतीने. आणि मुळात माझा थोडं कसं असतंय की पत्रकारांना बोलवून सांगणं हे सांगणं हा माझा पहिल्यापासूनचा नाही. पण मी सगळ्या कार्यकर्त्यांना ह्याच्या अगोदर इथं नाही, बरोबर आहे. आमची ही चूक झालेली आहे की आम्ही तुम्हा पत्रकारांना वेळोवेळी सांगायला पाहिजे होतं, जनतेला पण सांगायला पाहिजे होतं ही आमच्या हातून झालेली चूक आहे. आम्ही मान्य करतो, आम्ही ही माणसं आहे, आम्ही चुकू शकतो, आम्ही मान्य करतोय. आता उद्या आपले आज ठेवून जनतेला बरोबर घेऊन पार्टी आणि पाटील गटाला तुम्ही ताकद दाखवणार आहात का, ह्याची निर्णय मी उद्याच करू शकतो. मी आज किती जरी झालं तर तोच माझा असं काय आम्हाला जरा हे करावं लागणार. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.